नमस्कार. आज आपण चॉकलेटच्या कुकीज बनवणार आहेत OTG मध्ये. तर त्याच्यासाठी आपण सामान घेतलेलं आहे 1 वाटी मैदा, त्याच्यात 1 पाव वाटी दूध, अर्धा वाटी अमूलचं बटर आणि अर्धा वाटी पिठी साखर. आणि याच्यात छोट्या वाटीत घेतला आहे 1 टीस्पून कॉर्नफ्लॉवर, अर्धा पिंच मीठ आणि हे अर्धा पिंच बेकिंग सोडा. आणि हे डेअरी मिल्कचं चॉकलेट घेतलाय आपण बनवायला. आणि हा बेकिंग ट्रे आहे OTG सोबत आलाय. त्याच्यासोबत आपण त्याला बटर पेपर लावलाय आणि हा काचेच्या बाउल मध्ये आपण त्याची कणिक बनवणार आहोत. सगळ्यात आधी आपण आपलं बटर मायक्रोवेव्ह मध्ये मेल्ट करून घेतलेलं आहे आणि मगच मोजलं आहे. त्या बटर मध्ये आपण पिठी साखर टाकून त्याला 1-2 मिनिटं चांगलं मिक्स करून घेणार आहे. ठीक आहे. ते एकदा डिझॉल्व झालं की मग समजेल. आता हे साखर आपली ढवळली आहे. ह्याच्यात आपण थोडं थोडं करून आधी 1 पावभर मैदा घालूया आणि त्याच्यात सोबत हे सगळं कॉर्नफ्लॉवर, बेकिंग सोडा आणि मीठ हे घालून मिक्स करून घेऊ. आपण आता हळूहळू थोडं थोडं मैदा आणि थोडं दूध असं करणार आहोत. त्याच्यात मग अजून 1 पावभर मैदा घालू. आता हे थोडं घट्ट व्हायला लागलंय तर त्याच्यात आपण 1 चमचाभर दूध घालू. दूध पूर्ण लागेल याची शक्यता आहे पण आणि नाही पण. म्हणजे घट्ट आणि पातळ जितकं तुमचं कणिक बनेल त्या हिशोबाने दूध टाकावं लागेल. पहिला बॅच दुधाचा झाला की मग अजून थोडा मैदा. सगळं एकसाथ टाकलं तर ते मिक्स करायला प्रॉब्लेम होईल, म्हणून आपण 3-4 भागात टाकणार आहोत. पुन्हा थोडं दूध, आणि उरलेला मैदा घालून आपण आपली कणिक बनवणार आहोत. हे स्टँडर्ड प्रमाण ठरलेलं आहे. हा, तर तुम्हाला पाहिजे तर याला तुम्ही 2, 3, 4 पट करू शकता जास्ती बनवायचे असतील तर. याने आपले साधारण 6 ते 8 छोट्या कुकीज बनतील. छोट्या OTG मध्ये बनण्यासारखीच रेसिपी आहे, एवढी पुरेशी आहे. कुकीज म्हणजे नक्की काय? तसं कुकीज बिस्किटचाच एक प्रकार आहे, पण बिस्किट कोरडे असतात जास्ती आणि बिस्किट जास्ती दिवस टिकतात. त्याचं सगळं मॉइश्चर काढून घेतलेलं असतं ओव्हन मध्ये, जास्ती वेळ शिजतात ते. आणि कुकीज लगेच फ्रेश 1-2 आठवड्यापर्यंतच टिकतात. मग आता हे कणिक अशी कन्सिस्टन्सी हवी आहे आपल्याला. जास्ती मऊ नको, जास्ती घट्ट नको. तुम्ही बघू शकता सगळं दूध नाही लागलं मला, 1 चमचाभर राहिलाय ते ठीक आहे. तर जर का तुमचा डो जास्ती घट्ट असेल तर मग तुम्ही जास्ती दूध वापरू शकता.
हे झालं. आता आपण चॉकलेट चिरून घेऊया याच्यात मिक्स करायला. बर. आता आपण आपलं चॉकलेट घेणार आहे. तुम्ही कुठल्या पण ब्रँडचं चॉकलेट घेऊ शकता. मला डेअरी मिल्क आवडतं म्हणून मी डेअरी मिल्क वापरणार आहे. आणि याचे आपण तुकडे करून घेऊ चाकूच्या मदतीने. छोटे मोठे ते तुमच्यावर आहे, तुम्हाला कसे तुकडे आवडतात तुमच्या बिस्किटात कुकीज मध्ये. तर मी थोडे मोठे आणि थोडे छोटे असं वेगळे वेगळे करणार आहे. हे चॉकलेट आवश्यकच आहे का नाही तर ह्याचं चालतं? नाही, हे चॉकलेटचे कुकीज बनवतो आपण म्हणून. तुम्हाला चॉकलेट नसेल आवडत किंवा नाही घालायचं असेल तर तुम्ही साधं ही जी कणिक बनवली आहे त्याला बेक केलं तरी सुद्धा चांगलंच लागेल. याच्यात काही काजू किंवा असं वापरता येतं? हो हो, जे तुम्हाला फ्लेवर हवे. चॉकलेट ऐवजी काजू घालू शकतो? हो हो, काजू, बदाम, कॉफी. मग आता ह्या कणकेत आपण आपलं चॉकलेट घेऊन त्याला मिक्स करणार आहोत. असं फार अवघड नाहीये. नाही, एकदम सोपी रेसिपी आहे. सवय नसलेल्याला जमू शकेल. आणि तुम्हाला एकदम प्लेन कुकीज हवे असतील तर मग चॉकलेटच्या ऐवजी एक अर्धा टीस्पून व्हॅनिला एसेन्स घातला तर साधे आपले प्लेन वाले कुकीज बनून तयार होतील. मग हा आपला कणिक तयार आहे. ह्याला थोडं चपट करून आपण 10 ते 15 मिनिटं फ्रीज मध्ये याला थोडं घट्ट होण्यासाठी ठेवून देऊ. आणि तोपर्यंत आपण इकडे तोपर्यंत आपलं OTG आहे त्याला प्रीहीट करून घेऊया. टेम्परेचर आहे 180 डिग्री आणि त्याला आपण 10 ते 15 मिनिटं गरम होऊ देऊया. हे आता आपोआप प्रीहीट होईल? हो हो, हे प्रीहीट होईल आणि ते आपण ह्याच्यात ठेवणार, फ्रीज मध्ये ठेवणार. हे गरजेचं आहे की तुम्ही जेव्हा पण OTG किंवा ओव्हन वापराल हे गरम असायला पाहिजे, नाहीतर चांगले होत नाही पदार्थ. ठीक, आता हे फ्रीज मध्ये ठेवू. हा, एक 15 मिनिटं आपण आपला OTG गरम करायला ठेवला होता. तो आता प्रीहीट झालाय. आपल्याला टिंग करून आवाज येईल, त्याने आपल्याला समजेल की आपला OTG आता 15 मिनिटं झाले आहेत आपला हे कुकी डोला म्हणजे कणकेला ठेवून. मग आपण आता त्याला आकार देणार आहोत. मग एक साधा चमच्याने 1-1.5 चमचा हे घेतलाय आम्ही आणि मी फक्त हाताने याला थोडासा गोल शेप देऊन याला आपल्या ट्रेवर ठेवून थोडंसं एक चपट करणार आहे. तसंच एक आपल्या ह्याच्यात 4 मावतील, मग तसे मी 4 करतो आहे. आता थोडासा चपटा आपण हातानेच करूया, बाकीचा ओव्हन मध्ये होऊन जाईल. चौथा यात थोडस गॅप ठेवालच, कारण हे स्प्रेड होतील. तुम्हाला पाहिजे तर याला टॉपिंग साठी इथले थोडे चॉकलेट लावू शकतो. चला, हो, असं फ्लॅट होईल. मारी बिस्किट तसं होईल, त्याच्यापेक्षा थोडं जाड, पण तसा आकार होईल. आता हे आपण हे आपण आपल्या OTG मध्ये टाकू प्रीहीट मध्ये. हो, हे आतनं गरमच आहे सध्या. टेम्परेचर 180 आणि आपण याला 15 मिनिटाचा टायमर लावणार. हे 10 मिनिटात पण होऊ शकतात तुमच्या OTG मध्ये, 10 ते 12 मिनिटात. ते आपल्याला चेक करायचं आहे आणि ते कसं चेक करायचं आहे हे मी 10 मिनिटांनी सांगेन तुम्हाला. आता 10 मिनिटं होऊन गेलेले आहेत. हे आतले कसे किती फुगले आहेत पहा. कुकीज ज्या आत ठेवलं ते आपण, आणि खाली त्याला रंग येतोय छान पिवळसर असा, जो रंग भाजलेला असतो तसा येतोय. आपले कुकीजचे 15 मिनिटं झाले आहेत. आता आपण एका टॉवेलच्या मदतीने याला बाहेर काढूया. बघू शकता मस्त रंग आलाय एकदम त्यांना. आता हे मधनं थोडे सॉफ्ट आहेत पण बाजूने करपलेले आहेत, म्हणजे चांगले झाले आहेत. तर ह्याला 5 मिनिटं थंड होऊ द्यायचं आपल्याला काढायच्या आधी, म्हणजे एकदम ते सेट होऊन जातील.
5 मिनिटं थंड झालेले आहेत. तर आपण आपले कुकीज एका प्लेटवर काढून घेऊया. उलटी दाखव. आणि बघा मागनं मस्त हे चॉकलेटचा पीस आहे. मस्त आतनं माऊ आहे आणि बाहेरनं एकदम क्रिस्पी. आणि आपले 4 कुकीज तयार. बाकीचे आम्ही बनवून घेऊया. आपले कुकीज थंड झाले आहेत. तुम्ही बघू शकता इथनं कडक आणि आतनं एकदम माऊ माऊ आहेत. चॉकलेट कमी जास्ती तुम्ही तुमच्या हिशोबाने घाला आणि बनवा तुम्ही पण हे कुकीज.